हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या दर्शन करून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी काढलेली रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून मला सांगा. म्हणजे मला ड्रॉइंग वगैरे एवढं परफेक्ट नाही जमत, पण मी ट्राय करून बघितलं मोबाईलमधून पाहून इंस्टाग्रामवरून. तशी पण नाही का, मी कोणती पण रांगोळी ना मोबाईलमधून पाहूनच काढतो. आणि रांगोळी काढून बघा कसे हात झाले माझे, पूर्ण काळे काळे झाले होते. आणि इकडे मग उसळ केली होती साबुदाण्याची आणि मठ्ठा बनवला होता. रौनक होता सोबती, तर रौनकनं दिवसभर उसळ खाल्ली. म्हटलं तर संपून गेली उसळ. मग अजून म्हणे मामी भूक लागली म्हणे, आता चिप्स वगैरे काढ म्हणे. चिप्स पापड काढले मग त्याच्या पणसाठी. आणि मी जास्त उसळ खात नाही, कारण की नाही की त्यांना ना मळमळ होते. आणि संध्याकाळी नाही का प्रीतमची तब्येतच खराब झाली होती त्यांना पण, मग उसळ जास्त खाल्ल्यानं. ते पण त्यानं जास्त नव्हती खाल्ली म्हणा, 2च वेळा खाल्ली होती. त्याची तब्येत खराब झाली. आणि मला नाही का चटका पण लागला, तेल उडालं होतं पूर्ण हातावर. एक वेळेस ना दिवाळीच्या वेळेस 8वीच्या दिवशी माझ्या अंगावर तेल उडालं, तेव्हा पण मी वाचली. डोळ्यावर आणि हातावर माझ्या चट्टा उमटला आहे अजून पण त्याचा तेलाचा. तर नाही का पाहूनच जरा काम करतो मी, तुम्ही पण पाहूनच करत जा बा तेलाचं काम असलं तर काही, कारण की नाही का हात खूप जळून जाते त्यानं तेल उडलं की अंगावर. आणि पार्लर केलेली बायको भेटली की नवऱ्याचा मस्त फायदा होऊन जातो. एक मस्त मसाज करून भेटते डोक्याची, घरीच फेशियल वगैरे करून भेटते मस्त. आणि यायले तर मस्तच आहे, चांगली मस्त झोपही लागून जाते. झोप उरेल ती, डोळे पाहणं कसे झाले. आणि रौनक म्हणे माई करून दे मामी, प्रीतम म्हणे माई करून दे म्हणे मामी. दिल्ली मग दोघांची मसाज करून मस्त वाटते. मग झोपून गेले दोघंही जण ते घरीच. आणि इकडे मग मी बिमार पडून गेली संध्याकाळच्या वेळेस. हा रौनक गेला होता चाट मारून, आलाच नाही किती वेळपर्यंत. त्याची परड घेणं सुरू होतं की तू चाट कोण मारून गेला, तू खेळायला गेले होते ते दोघंही जण. मी झोपली होती इकडे, मला थंडी लागून राहील तिला. हे काय म्हणे व्हिडिओ बंद कर म्हणे, लवकर लवकर व्हिडिओ बंद कर म्हणे. मी म्हटलं नाही करत, काय करन मग. केलाच नाही व्हिडिओ बंद मी, चालूच राहू दिला व्हिडिओ मी. रौनकची यायची दोघांची मजा पुरेल ती. पहिले तर रौनकला चांगलं झापलं येईन धरून धरून. रौनक म्हणे नाही ना मी गेलो नाही मामा, इकडे होतो मी, इथंच होतो मी, होतो. रौनकचे बहाणे माहीतच नाही, दुसरी गोष्ट लावून देते मनात रौनक. रात्री इतके सारे भांडे निघाले पण खूपच जास्त, एकादशी होती म्हणून पूर्ण घरातले भांडे, कप आणि प्लेटा आणि चमचे जास्त निघाले. असं होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय.